खमंग थालीपीठ भाजणी कशी करायची ते पाहू. त्यासाठी तांदूळ, ज्वारी, बाजरी, चणा डाळ, हरभरा, मटकी, मूग, जिरे, धने, पोहे आणि साबुदाणा आणि 2 ते 3 चमचे मेथीदाणे. गॅसवरती एक तवा ठेवून तवा छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 बॅचमध्ये तांदूळ भाजून घ्यायचा आहे. तांदळाचा कलर चेंज झाला की आपण ते काढून घेऊ. त्यानंतर ज्वारीही तशीच भाजून घ्यायची आहे. आपण जे धान्य भाजेल त्याचा खरपूसपणा येईस्तोपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. म्हणजे थोडा कलर चेंज झाला की ते भाजले असे समजावे. अशा पद्धतीने आपण जे धान्य आहेत ते सर्व भाजून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेही धान्य वापरू शकता. जे मला आवडतात त्याप्रमाणे मी अशी भाजणी तयार करते. त्यामुळे तुम्हाला मूग, मटकी वगैरे वापरायची नसली तरीही नाही वापरली तरीही काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपण सर्व धान्य भाजून घेऊ. भाजताना गॅस मिडियमच ठेवायचा म्हणजे धान्य छान असे भाजले जातात. पोहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरीही चालेल, पण मी थोडे टाकते. पोहे छान असे आपण भाजून घेऊ आणि नंतर आपल्याला त्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे. साबुदाणा आपल्याला फुलेस तोपर्यंत भाजायचा आहे. तो पूर्ण फुलला की छान असा त्याचा कलरही चेंज होतो आणि छान असा भाजलाही जातो. अशा पद्धतीने आपण सर्व धान्य भाजून घेऊ. त्यानंतर मसाले भाजून घेऊ. मी आता गॅस बंद केला आहे आणि जिरे भाजून घेते. जिरे फक्त गरम करायचे म्हणजे त्याचा सुवास आहे तसाच राहील. त्यानंतर 2 ते 3 चमचे मेथीदाणे भाजून घेते. हेही बंद गॅसवरतीच आपल्याला भाजायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपण सर्व धान्य भाजून घेतलेले आहे. थंड झाल्यानंतर आपण ते चक्कीवरून जसे भाकरीची पीठ असते त्या पद्धतीत आपण दळून आणायचे.